नमस्कार मित्रांनो, तुम्ही केलेली सर्व पूजा अर्चा होईल व्यर्थ. देवांची प्रार्थना करताना कधीच बोलू नका हा एक शब्द. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. प्रत्येकजण आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या इष्टदेवतांची पूजा करीत असतात आणि देवांची प्रार्थना करीत असतात. प्रत्येकांचे वेगवेगळे धर्म, जाती, पंथ असतात, परंतु प्रार्थना ही सर्वजण एकप्रमाणे एकसारखीच करत असतात. प्रार्थना ही सर्वजण 2 वेळा जास्तीत जास्त करून करत असतात. पहिली वेळ म्हणजे जेव्हा आपण खूप सुखात असतो आणि आपण जे देवाकडे इच्छा मागतो ती इच्छा पूर्ण झालेली असते, तर त्यासाठी देवाचे आभार मानण्यासाठी जी आपण प्रार्थना करीत असतो तीच आपली सर्वश्रेष्ठ प्रार्थना असते. प्रार्थना करत असताना आपल्याला वेगळा असा वेळ द्यावा लागत नाही. ते आपण काम करता करता देखील करू शकतो. फक्त आपल्या मनामध्ये त्या देवाविषयी श्रद्धा असली पाहिजे. असे मानले जाते की प्रार्थना केल्यामुळे आपल्या मनामध्ये अंतरपाठ व बाहेरपाठ अशी शक्ती निर्माण होते आणि ही शक्ती आपल्या मनातील नकारात्मकता दूर करत असते आणि सकारात्मक भाव जागृत करत असते. विज्ञान असेही सांगते की ज्या व्यक्ती प्रार्थना करीत असतात त्या व्यक्ती जीवनामध्ये संयमाने वागत असतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते आपल्या मनावरती ताबा मिळवू शकतात. अगदी क्रोधात देखील ते आपल्या स्वतःला सावरू शकतात. आणि दुसरी म्हणजे आपण जेव्हा खूप दुःखात असतो किंवा आपल्यावर खूप मोठे संकट आलेले असते, त्यावेळी आपण आपल्या मुखातून भगवंताचे नाव आपल्या मुखातून आपोआप येत असते. भगवंताची प्रार्थना करत असताना आपल्याला वेगळा असा वेळ द्यावा लागत नाही. ते आपण काम करता करता देखील करू शकतो. फक्त आपल्या मनामध्ये त्या देवाविषयी श्रद्धा भाव असला पाहिजे. असे मानले जाते की प्रार्थना केल्यामुळे आपल्या मनामध्ये अंतरपाठ बाहेरपाठ अशी शक्ती निर्माण होते आणि आपल्या मनातील नकारात्मकता दूर होत असते. सकारात्मक भाव जागृत होत असतो आणि यासाठीच आपली प्रार्थना ही उच्च श्रेष्ठ पदापर्यंत पोहोचते. प्रार्थनेतून आपल्याला शक्ती व सकारात्मकता देखील मिळते, पण त्यासाठी प्रार्थना ही व्यवस्थितरित्या व नियमानुसार व्हायला हवी. आपल्याला हे माहितीच हवे की आपण जे काही नियम पाळतो ते नियम पाळूनच मग आपण प्रार्थना केली पाहिजे. आज आपण प्रार्थना करतेवेळी कोणते नियम पाळावेत याची माहिती जाणून घ्या. अनेक वेळा आपण प्रार्थना करीत असताना देवाकडे असे मागतो की आपल्याला ही वस्तू पाहिजे आणि ही वस्तू दुसऱ्याला मिळू नये, फक्त आपल्यालाच ती मिळावी. किंवा विद्यार्थी ही अशी प्रार्थना करत असतात की आपलाच पहिला नंबर यावा, दुसरा कोणाचा येऊ नये. या प्रार्थनेमध्ये नकारात्मकता भाव असतो, ती इतर व्यक्तीवरती असते. त्यामुळे आपल्या प्रार्थनेमध्ये नकारात्मकताचा प्रभाव जास्त प्रमाणात असतो. म्हणूनच आपल्याला आपल्या प्रार्थनेमध्ये कधीही नको, नाही अशा शब्दांचा उच्चारण आपण कधीच करू नये. या शब्दांचे उच्चार न करता जर आपण प्रार्थना केलीत आणि ती प्रार्थना पूर्ण झाली तर त्यासाठी भगवंताचे आभार नक्की मानावेत. त्याचबरोबर आपल्याला काहीतरी हवे असेल तरच भगवंताची प्रार्थना कधीच करू नये आणि इतरांचे वाईट होऊन आपले चांगले व्हावे अशी प्रार्थना देवाकडे कधीच करू नये. जर आपल्या प्रार्थनेमध्ये सकारात्मकता असेल तरच आपली प्रार्थना पूर्ण होत असते. म्हणून नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या प्रार्थनेत कधीही पडू देऊ नये. अशा प्रकारे हे काही नियम आहेत जे प्रार्थना करताना आपल्याला पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे या नियमांचे पालन करून प्रार्थना करीत जा. तुमची प्रार्थना नक्कीच देवापर्यंत पोहोचेल व त्याचे फळही तुम्हाला मिळेल. आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.